स्वामींच्या दरबारात कोणताही भेदभाव नसतो. ना कोणी मोठं ना लहान, ना श्रीमंत ना गरीब, ना विद्वान ना अनपढ. स्वामी फक्त मनातला भाव पाहतात. तुमची बाह्यावस्था काहीही असो, जर तुमचं हृदय स्वच्छ श्रद्धेने भरलेलं आणि भक्तीने ओथंबलेलं असेल तर स्वामी तुम्हाला आपल्या कुशीत घेतात. स्वामी आईसारखे आहेत. आई आपल्या प्रत्येक लेकराच्या हृदयातील वेदना जाणते, तसेच स्वामी आपल्या मनातील भावना जाणतात. तुम्ही बोललात किंवा नाही, रडलात किंवा नाही, पण तुमचा भाव जर स्वच्छ असेल तर स्वामी तो क्षणात ओळखतात आणि कृपेचा पाझर सुरू करतात. ते कधी विचारत नाही तू काय केलं, तुझी पात्रता किती. ते फक्त पाहतात ह्या जीवाचं हृदय माझ्याप्रती किती समर्पित आहे. आणि जर तुमचं हृदय खरं निस्वार्थ सेवाभावाने भरलेलं असेल तर मग स्वामी काहीच मागत नाहीत. ते फक्त देतात, भरभरून देतात. आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे, स्वामींचं बोट घट्ट धरून ठेवायचं आहे. कधी रडत, कधी हसत, कधी वाट चुकत, पण बोट सोडायचं नाही. कारण हेच बोट आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेतं. हेच बोट संकटातून उद्धाराकडे नेतं. आणि हेच बोट आपल्याला शेवटी स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचवतं. स्वामी आपल्याला दूर करत नाही, आपणच अंतर टाकतो. फक्त भावाने जवळ जा, कारण दरवाजा उघडाच आहे. स्वामी तुमचं ऐकतात, ओळखतात आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्तता करतात योग्य वेळी. म्हणून ना न्यूनगंड ना गर्व, फक्त भक्ती, श्रद्धा आणि समर्पण. फक्त भक्ती, श्रद्धा आणि समर्पण. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.